हेलो वन मनी म्यूजिक विजय, वेलकम टू बॉलीवुड प्रेमी। दोस्तों, मराठी फिल्म रिलीज़ हुई है, इसका नाम है माया। यस सर। और ये मराठी फिल्म देख के आया हमारा मराठी माणूस समृद्ध। स्वागत आहे ऑन बॉलिवूड प्रेमी। थँक्यू सर, थँक्यू सर। जेव्हा मराठी फिल्म रिलीज होते तेव्हा येतो आमचा मराठी माणूस याचा ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायला। कसा आहे पिक्चर? सर, माया स्टारिंग मुक्ता बर्वे, गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हटांगणे आणि विजय केनकरे। येस, एवढी चांगली स्टारकास्ट आहे, डिरेक्टेड बाय आदित्य इंगळे। आणि ह्याचे जे प्रोड्युसर्स आहेत, प्रोड्युसर नितीन प्रकाश वैद्य, म्हणजे वैद्य प्रोडक्शन्स मी असं बोलू शकतो, नितीन वैद्य प्रोडक्शन्स। बॉस, मी एवढंच बोलू या चित्रपटाबद्दल, जेव्हा टीझर आला होता, जेव्हा ह्याचा फर्स्ट लुक आला होता, मला खूप एक्सायटेड होतं, बिकॉज ऑफ नॉट द डिरेक्टर, इट्स अ प्रोड्युसरच्या नावाने मी बघायला गेलो मी सर। अँड इवन द ॲक्ट्रेस। येस, एक्झॅक्टली, इवन द ॲक्ट्रेस मुक्ता बर्वे। भाई, मी त्यांची एक लास्ट पिक्चर मी त्यांची बघितली होती, असंभव, त्याच प्रोडक्शन हाऊसचं फिल्म होती सर। माय गॉड, इट वॉज अ सुपर हिट फिल्म बाय। पिक्चर 50 दिवस थिएटरमध्ये चालला होता सर। हां, इट वॉज सो सक्सेसफुल फिल्म। आणि येस, ही मायाचा अर्थ म्हणजे काय माहिती आहे का सर, की माया म्हणजे एक जीव लावणं, एक माया देणं, म्हणजे बोलतो ना आपण आईची माया बोलतो, वडिलांची माया बोलतो, एक मित्राची माया असते, प्रेम। येस, मग ह्या चित्रपट हे असं एक प्रेमावरतीच आहे की बाबा एक मुलगी आहे, म्हणजे एक मुक्ता बर्वे, त्यांच्या आयुष्यामध्ये अशी काही गोष्टी झालेली होती की तिला स्वतःला माया देणारा कोण नाही। मग त्यांच्या आयुष्यामध्ये येते आपले गिरीश ओक, डॉक्टर गिरीश ओक ॲज महेश म्हणून। मग त्यांच्या दोघांमध्ये काय चालतं, नंतर सिद्धार्थ चांदेकरचा काय रोल आहे, त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागला सर। फॉर मी दिस फिल्म इज अ हिट फिल्म सर, मला आवडलं फिल्म। क्या बात आहे। येस सर, मला आवडला आमचा मराठी माणूस समृद्ध लावा। येस सर जी, का म्हणून मला हा चित्रपट बघण्याचा एक दृष्टिकोन काय माहिती आहे का, ही खूप आहे ना मॅच्युरिटीने लिहिलेली स्टोरी आहे सर। म्हणजे मुक्ता बर्वे जेव्हा स्क्रीनवर येते ना, म्हणजे अक्षरशः असं वाटतं ना की ती अक्षरशः ती म्हणजे ते प्ले नाही करत, ती स्वतः जगते त्या कॅरेक्टरमध्ये। तिने एवढं उत्तम पद्धतीने जो कॅरेक्टर निभावला ना, माइंड ब्लोईंग। आणि येस, ऑफकोर्स डिरेक्टेड बाय आदित्य इंगळे, त्यांची मी लास्ट फिल्म बघितली होती, बिन लग्नाची गोष्ट। बाय, ती पण फिल्म येस, ती पण फिल्म आहे ना बॉक्स ऑफिसवर म्हणजे चांगल्या प्रतिसादमध्ये लोक बघायला गेली आणि काही गोष्टी रिलेट पण केल्या। पण नितीन प्रकाश वैद्यने ना जेव्हा ज्या पिक्चरमध्ये हात टाकतात ना, पिक्चरमध्ये काहीतरी वेगळी जादू असते सर। म्हणजे त्या फर्स्ट हाफ असतो या सेकंड हाफ, दोघंही इक्वल ठेवतात सर। कारण काय पिक्चरमध्ये आपण बघतो ना की बाबा हा फर्स्ट हाफ जरा ठीक आहे आणि सेकंड हाफ म्हणजे चांगला निघतो, पण ह्याच्यात असं या फिल्ममध्ये असं नाही आहे। या फिल्ममध्ये दोन्ही फर्स्ट अँड सेकंड हाफ इक्वल आहे, बिकॉज खूप मॅच्युरिटीने लिहिलेली स्टोरी आहे सर। म्हणजे ही आपल्याला जी गोष्ट कळते, जेव्हा मी ट्रेलर पण बघितलेला ना, तेव्हा पण असं वाटत होतं की यार खूप मॅच्युअर एक स्टोरी दाखवतायत। येस, है ना, आणि एक हटके असा एक काहीतरी डिफरंट आहे ही असेल असं वाटत होतं ट्रेलर नंतर। येस, अँड ऑफकोर्स ह्या गोष्टी आणि ह्याचा एक्स फॅक्टर काय माहिती आहे, याचं गाणी सर। गाणी फर्स्ट हाफमध्ये मायाचा एक टायटल ट्रॅक येतो, ओ हो, म्हणजे अक्षरशः सुकून मिळतं असं कानाला ऐकून। म्हणजे अक्षरशः जेव्हा पडद्यामध्ये जेव्हा लंडनचं शूट दाखवलं, काय कॅप्चर केलं लंडन, मस्त काय चांगलं कॅप्चर केलं सर। म्हणजे आदित्य इंगळेने खूप विचार करून, म्हणजे अक्षरशः खूप डेपली विचार केला असं। एक फ्रेममध्ये एक त्या मिनिंग आहे, एक फ्रेमची मिनिंग आहे सर। म्हणजे जेव्हा डॉक्टर गिरीश ओक जेव्हा पडलेले, म्हणजे त्यांचा पाय घसरून पडून ना त्यांना फिजिओथेरपिस्ट फ्रॅक्चर झाले, तर फिजिओथेरपिस्ट म्हणून मुक्ता बर्वे तेव्हा येते, ते त्यांच्या दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन बघायला गेलं तर आपल्याला हर्ट होतं सर। म्हणजे तेव्हा ना एकदम अक्षरशः प्लेइंग ॲज अ फिजिओथेरपिस्ट। येस, आणि जेव्हा डॉक्टर गिरीश ओक जेव्हा दारू वगैरे पितात त्यांना बोला गेट आउट, म्हणजे ज्या वेमध्ये बोलतात ना, इंटेन्सिटी खूप जबरदस्त। म्हणजे मी तर बोलेल ना की फर्स्ट हाफ वॉज व्हेरी गुड अँड सेकंड हाफ इज ऑल्सो व्हेरी गुड, बिकॉज सेकंड हाफमध्ये जो क्लायमॅक्स आहे ना कोणी प्रेडिक्ट नाही करणार सर। म्हणजे एवढी मॅच्युरिटीने लिहिलं, म्हणजे अक्षरशः वाटतं की बाबा हा आपण घुमतोय तिथं, त्यांच्या इर्दगिर्दमध्ये घुमतोय असं फील होत आहे। म्हणजे मुक्ता बर्वे क्लासी टच या फिल्मला दिसून येतो। येस, जेव्हा आम्ही बघत होतो पिक्चर, येस सर, क्लासेस विल रिअली लव्ह दिस काइंड ऑफ फिल्म। करेक्ट। आणि मराठी इंडस्ट्रीला ना अशा काइंड ऑफ चित्रपटाची गरज होती। आणि ॲक्च्युली ही चित्रपट जेव्हा रिलीज, म्हणजे आता ऑफकोर्स रिलीज झालेलं, तर मी सर्वांना विनंती करतो की हा पिक्चर कोणी मिस करू नका, बिकॉज ह्या चित्रपटामध्ये जेव्हा बाहेरचे टेन्शन तुम्ही हा चित्रपट जेव्हा 2 तास 17 मिनिटाचा ड्युरेशन आहे, पण 2 तास 17 मिनिटं तुम्ही अक्षरशः विसरून जाईल की तुम्ही केलं काय होतं, तुम्ही अक्षरशः मिसळून जाईल त्यात। मी एवढं 100% बोलू शकतो, बिकॉज डायलॉग्स चांगले आहेत, स्क्रीन प्ले चांगला आहे। आणि इनफॅक्ट येस, त्या गोष्टीवरती जो स्क्रीन प्ले जेव्हा धावतो ना, एक सीन आहे ना, म्हणजे थोडी स्लो वाटेल, पण त्या स्लोमध्ये पण ना तुम्हाला पकडून ठेवतो मी की बाबा पुढं काय होणार आहे।
त्या ह्याच्यासाठी फुल मार्क्स सुद्धा आदित्य इंगळे बघा, मस्त काम केलंय त्यांनी, खूप Correct. आणि अप्रतिम. जसा टायटल आहे माया, ती माया आपण पण जेव्हा तुम्ही बाहेर निघाल ना तेव्हा तुम्ही एका विचारात पडाल की यार ती माया आपण पण कुठे ना कुठे शोधत असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये. येस सर. हा ना, चाहे ती आई असेल नाही तर तुमचे मित्र असतील Correct. तर कोणी ना कोणी असेल जे तुमच्या खूप क्लोज असतात, येस सर. त्यांच्याबरोबर आपण ती एक माया शोधतो. येस ऑफकोर्स. आणि रोहिणी हटांगणे जेव्हा त्यांनी जो कॅरेक्टर प्ले केला अक्षरशः मी त्या स्क्रीनमध्ये तुम्ही ओळखणार पण नाही की ही रोहिणी मॅम आहे. तीच रोहिणी मॅम, त्यांना मी भाई पण भारीमध्ये बघितलं होतं. Correct. अरे यार, शी इज लुकिंग सो 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 ब्युटिफुल, म्हणजे या एजमध्ये पण. आणि ऑफकोर्स या सिद्धार्थ चांदेकर मस्त काम केलं त्यांनी ॲज युजल. त्यांचं जेवढं स्क्रीनमध्ये तर मस्त काम केलं. बट येस, एक गोष्ट आहे की जो सुरुवातीचा फ्रेम आहे, जेव्हा मुक्ता बर्वे एका ह्याला असते, लायब्ररीमध्ये असते कदाचित, आणि त्याला एक फोटोग्राफर त्याच्यात भेटतो. तो फोटोग्राफरचा सीन, जेव्हा ते फोटोज जेव्हा असतात ना, काय काय फोटोजमध्ये खूप इनकम्प्लीट स्टोरी आहे सर. आणि तोच क्लायमॅक्समध्ये त्याचं कन्क्लुजन दिलेलं आहे की इनकम्प्लीट का आहे. त्यासाठी हा निर्माण करतोय यार. मला तर फिल्म आवडली सर. क्या बात आहे. रेटिंग काय आहे समृद्ध? येस सर. और माया? येस सर, मायाला मी 3.5 मी फिल्मला देईल, बिकॉज खूप चांगली पिक्चर आहे. मी तर सर्वांना अपील करेल की हा पिक्चर सर्वांनी जाऊन बघा, बिकॉज ह्या हफ्त्यामध्ये ना मराठी इंडस्ट्री आहे ना खूप चांगला, मला तर दिसतंय मला तर. येस सर. ओके, चला 3.5ची रेटिंग दिली आहे आमच्या मराठी माणूस समृद्धनी फॉर द फिल्म माया. येस, नक्की जाऊन बघा तुम्ही, आणि नंतर बघितल्यानंतर आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता की हा पिक्चर तुम्हाला कसा वाटला. डेफिनेटली. येस, आणि हा रिव्ह्यू कसा वाटला ते पण तुम्ही सांगू शकता आमच्या कमेंट सेक्शनमध्ये. येस, थँक्यू. थँक्यू.